तुमच्या घराचा जो मेन दरवाजा आहे ना, तर त्या मेन दरवाजाच्या तिथं या 2 ते 3 गोष्टी तुम्ही अवश्य करा. या गोष्टी जर तुम्ही तुमच्या दरवाजाच तिथं केल्या ना, तर तुमच्या घरातील बरेच प्रॉब्लेम अर्ध्याच्या वरी निघून जातील आणि तुमच्या घरातलं वातावरण एकदम आपण म्हणत नाही का पवित्र, साकारमक, एकदम पॉझिटिव्ह राहायला सुरुवात होईल. आणि सोप्या सोप्या गोष्टी आहेत, अगदी 5 मिनिटात तुम्ही करू शकता. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे, ज्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या घराच्या मेन दरवाजाच्या तिथं केल्या ना, तर तुमच्या घरामध्ये चुकूनही कसलीच आपण नजरबाधा म्हणतो ना, नजरबाधा होणार नाही. किंवा आपल्या गावरान गावठी भाषेमध्ये आपण म्हणत नाही का, करणी धरणी, अशाही गोष्टी तुमच्या घरामध्ये होणार नाहीत. तर काय करायचंय तुम्हाला सगळ्यात पहिलं, तर आता सगळ्यात पहिला जो तोडगा सांगणार आहे तो अगदी सोपा आहे. तुम्हाला काय करायचंय, तुमच्या घरामध्ये तांब्याची तार तर असेलच. तांब्याची तार घ्यायची आहे आणि तांब्याची तार तुमचा जो मेन दरवाजा आहे ना, उमरा आहे ना, जिथून तुम्ही घराच्या बाहेर जाता, घरामध्ये येता, त्या उमऱ्याच्या खाली तुम्हाला छोटीशी तांब्याची तार लावून द्यायची. आता या तांब्याच्या तारीचे फायदे काय होतात बघा. तुमच्या घरामध्ये कशाही प्रकारची माणसं येऊ द्या, बऱ्याचदा काय होतं, आपल्या घरामध्ये पाहुणे येतात किंवा बाहेरचे माणसं येतात. ज्या वेळेस बाहेरचे माणसं आपल्या घरामध्ये येतात त्यावेळेस आपल्याला माहित नसतं की त्यांची मनस्थिती काय आहे, त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल विचार काय आहेत. आणि बऱ्याचदा त्यांच्या या विचाराचा आपल्या घरामध्ये खूप निगेटिव्ह परिणाम होतो, आपल्यावरही होतो. म्हणजे कारण त्यांच्या मनामधले जे विचार असतात ते विचार आपल्यासाठी चांगलेच नसतात आणि त्यांच्या विचारामध्ये जी निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी आपल्यावर असर करते. मग ज्या वेळेस आपण आपल्या उंबऱ्यावर, मेन दरवाजाच्या उंबऱ्यावर ती तांब्याची तार उंबऱ्याच्या खाली लावतो ना, त्यावेळेस त्या माणसाचे विचार ती तार तिथंच तिच्यामध्ये सामावून घेते. कारण तांब्या जो असतो ना, तांब जे असतं ते ऊर्जा वाहतक आहे आणि ते निगेटिव्ह ऊर्जाला इतक्या पाटकन खेचून घेतं ना की विचाराच्या बाहेरच. आणि ते तांब्याची तार जर तुम्ही तुमच्या उंबऱ्याच्या खाली लावली तर मग तुमच्या घरामध्ये कशाही प्रकारच्या व्यक्ती येऊ, कशाही प्रकारची मानसिकता असू, त्यांच्या मनातली जी निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी तुमच्या घराच्या बाहेरच राहते. म्हणून आवर्जून तुमच्या उंबऱ्याच्या तिथं ही तांब्याची तार लावा. तसंच तुमचा जो मेन दरवाजा आहे ना घराचा, तिथंच त्या घराच्या दरवाजाच्या पाठीमागं, म्हणजे आपण मधून उघडवतो ना तिथंच मधलीकडे लावतो, तिथंच जवळपास काय करायचंय, एक काळा कपडा घ्यायचा आहे. काळ्या कपड्यामध्ये थोडंसं खडं मीठ, तुरटीचा खडा आणि 4-5 लवंगा टाकून त्याची एक गाठ बांधायची आणि तो कपडा तुम्हाला त्या दरवाजाच्या तिथं बांधून ठेवायचा. ह्यानेही तुमच्या घरामध्ये कसलीच नजरबाधा होत नाही. हाही तोडगा जो तांब्याची तार काम करते ना, तसंच हाही तुरटीचा तोडगा तेच काम करतो. म्हणून तुम्ही ही तांब्याची तार आणि हे काळ्या कपड्यामध्ये मीठ, तसंच लवंगा आणि एक तुरटीचा तुकडा बांधून दरवाजाला बांधा. मग तुमच्या घरामध्ये कसल्याही प्रकारचे कोणतेही माणसं येऊ द्या आणि काहीही तुमच्याबद्दल विचार करू द्या, ज्याचा परिणाम तुमच्यावर चुकूनही होणार नाही किंवा तुमच्या घरातल्या मेंबरवर होणार नाही. तुमच्या घरामध्ये कसलीच नजरबाधा होणार नाही. तशाच पद्धतीने आणखीन काय करायचं आहे, तुमचा जो मेन उंबरा आहे ना तिथं एरवीच्या दिवशी नाही करणं झालं तरी गुरुवारच्या दिवशी आणि शनिवारच्या दिवशी मोहरीचं तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही परत मंगळवारच्या दिवशीही केलं तरी चालेल. मंगळवार, गुरुवार आणि शनिवार मोहरीचं तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, जो शेंदूर असतो ना, जो आपण मारवतीला लावतो, भगवा शेंदूर, तो शेंदूर मोहरीच्या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आणि जो अंगठा असतो ना आपल्या डाव्या हाताचा, त्या अंगठ्याने तुमच्या जो मेन दरवाजा आहे ना तुमचा, त्या मेन दरवाजाच्या उंबरेला दोन्ही साईडनी त्याने एक लाईनी मारायच्या आहेत. ही लाईन ही तेच काम करते. तुमच्या घरावर कसलीही वाईट नजर येत नाही. तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या घरामध्ये एंटर करत नाही किंवा ते आपण म्हणत नाही का करणी बाधा, अशा काहीच गोष्टी तुमच्या घरावर होत नाहीत. आणि ऑलरेडी घरात हा प्रॉब्लेम असेल तर हळूहळू या गोष्टींनी दूर होऊन गेलेला असेल.
तर या गोष्टी तुम्ही तुमच्या मेन दरवाजावर नक्की करा. तुम्हाला याचे फायदे, याचा फरक आणि याचे फायदे लवकरात लवकर म्हणजे 15 दिवसातच जाणून आल्याचे नक्कीच कळून येईल. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.